प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्ट ही मालिका बघायला खरंच खूप छान वाटते हां. आज तर त्यांनी छान दाखवलंय. ह्या इंद्राबाई पोलिसांना म्हणत असतात, तुम्ही माझ्या सागराच्या स्वागताला आलेत का, जेवून जा. ते पोलीस म्हणतात, नाही नाही, हे सगळं तामझाम बंद करायला आलोय आम्ही. आणि आता इथे सागरची एंट्री दाखवली आहे. हे पोलीस म्हणत असतात, हे बघा 10 वाजेची वेळ आहे, एवढ्या मोठ्याने म्युझिक लावायची, आता 11 वाजलेत, किती मोठ्याने म्युझिक लावताय, तुमच्या आजूबाजूच्या लोकांना त्रास होतोय त्याचा, चला बंद करा हे सगळं. आता मुक्ता ती शांतता ऐकते आणि तिला असं वाटतं काय झालं असेल, म्हणून ती सईला म्हणते, बाळा बस इथे, मी बघून येते काय झालंय. तिथे सागर येतो आणि म्हणतो बरोबर आहे त्यांचं, आणि सागरची एंट्री दाखवली आहे. इंद्राताई खूप खुश होतात, त्यांचा मुलगा फायनली घरी आलाय. आणि सागर तिथे येतो पोलिसांजवळ आणि म्हणतो बरोबर आहे तुमचं, पण तो त्याच्या आईवडिलांना आधी नमस्कार करतो. त्याचे वडील चेहरा मागे फिरवून घेतात, कदाचित ते सागरवर चिडले असं दिसतंय. सागर आता स्वतःची ओळख करून देतो त्या पोलिसांना. तो म्हणतो नमस्कार, मी सागर कोळी. आणि मुक्ता तिकडनं सागरला बघत असते आणि तिला आठवतं की तिने ते मॅट्रिमोनी साईडवरती सागरचा अर्धवटच फोटो बघितला होता आणि आज तिने सागरला पूर्ण बघितलंय, असे फ्लॅशबॅक त्यांनी मध्ये दाखवलेत. सागर म्हणतो नाही तुमचं बरोबर आहे, एवढ्या मोठ्याने म्युझिक लावायला नको, पण काय आहे ना, मी खूप दिवसांनी आलोय म्हणून माझे आईवडील खूप खुश आहेत. आणि तुमचे कमिशनर साहेब आहेत ना, ते माझे खूप चांगले मित्र आहेत, त्यांना पण खूप आनंद झाला आहे बरं का, मी इथे बऱ्याच दिवसांनी आलो आहे म्हणून. आणि त्यांनाही मी पूजेला इन्व्हाइट केलं आहे, त्यामुळे तेही येतच असतील आता. म्हणजे त्यांना आल्यावर कळेलच की तुम्ही हे म्युझिक वगैरे बंद करायला लावलं आहे. आणि हे पोलीस म्हणतात काय म्हणताय तुम्ही, आमचे बक्षीस सर का. सागर म्हणतो हो हो, मागेच गोव्याला भेट झाली आमची, मी त्यांना तसं इन्व्हाइट केलं होतं इथे, ते येतच असतील. पण आता त्यांना कळाल्यावर ती जरा वाईट वाटेल म्हणा, पण ठीक आहे, तुम्ही पण तुमची ड्युटीज करताय. आता हे पोलीस जरा घाबरतात, ते म्हणतात नाही नाही, तुमचं चालू द्या म्युझिक वगैरे. सागर म्हणतो अहो असं कसं, नाही अलाउड नाही आहे ना, नाही नाही बंद करायला ते म्युझिक सगळं. आता सागरनी त्यांना जरा वेगळ्या प्रकारे कन्व्हिन्स केलं आहे असं दाखवलं आहे. मुक्ता हे सगळं बघत असते तिथे उभं राहून मागेच. हे पोलीस म्हणतात अहो नाही, आमची ड्युटी जाईल हो, असं कसं, नाही चालू द्यात तुमचं सगळं, आम्ही निघतो आता. आता ह्या इंद्राबाई म्हणतात की तुम्हाला जेवणच करून जावं लागेल हां, प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. मुक्ताला हे सगळं खूप इरिटेटिंग वाटतंय, सागरचं वागणूक वगैरे, आणि ती तिथून मग निघून जाते. इंद्राबाई सहज त्या पोलिसांना विचारतात तुम्हाला आमची कोणी कंप्लेंट केली का. आणि ते पोलीस म्हणतात हो, तुमच्या सोसायटीमधल्या बाईचीच आली होती, बहुधा तुमच्या शेजारी असाव्यात. आणि इंद्राबाई खूप चिडतात, त्या म्हणतात हां, ती मंजुलिकाच असणार आहे, तिला ना मी सोडणार नाही आता. आता हे पोलीस निघून गेले आहेत. इंद्राबाईंनी सागरला छान ऑप्शन केलं आहे, त्या खूप खुश आहेत, सागर खूप दिवसांनी घरी आला आहे म्हणून. आणि हे जे त्याचे बाबा आहेत ते नाराज आहेत असं दाखवलं आहे. सागर त्यांना नोटीस करत असतो. इंद्राबाई खूप खुश असतात, त्या म्हणतात सागर चल एकविराईचं दर्शन घे, पण तुझे ते मित्र येणार आहेत ना कमिशनर साहेब, ते आले की आपण जेवायला बसूयात. सागर म्हणतो अगं आई, ते कोणी माझे मित्र वगैरे नाही आहेत, मी अशीच थाप मारली त्यांना. आता ह्या इंद्राबाई म्हणतात अरे बाबा, असं तू खोटं बोललास का, एकविराईचं दर्शन घ्यायच्या आधीच तू खोटं बोललास. आता त्या एकविराईची माफी मागतात. आई एकविरा आई, माझ्या पोराला माफ कर गं, तो खोटं बोलला. म्हणजे त्या खूप इनोसंट आहेत प्रेक्षकांनो, जरी त्या कडक असल्या म्हणजे स्ट्रिक्ट असल्या तरी. सागर म्हणतो अगं आई खोटं नाही बोललो, फक्त खरं नाही सांगितलं. इंद्राबाई म्हणतात माझा लेक एवढ्या दिवसांनी आलाय, वाजवा रे एवढ्या मोठ्याने, आणि इतक्या मोठ्याने वाजवा ना का त्या मंजुलिकाचे कान फुटले पाहिजे. आता हे सगळेजण सेलिब्रेट करताय सागर आलाय म्हणून, आणि पुन्हा लाऊडली म्युझिक लावण्यात येत आहे. इंद्राबाईंना असं झालंय सागरला कुठे ठेवू आणि कुठे नाही, त्या सगळ्यांना सागरची ओळख करून देतात. सागर म्हणतो आई मला महत्त्वाचे ऑफिसचे कॉल करायचे, मी आलोच जरा. आणि तो बाहेर जायला लागतो तेव्हा त्याचा हा सख्खा भाऊ आहे, तो त्याला भेटलाय आणि तो त्याला विचारतोय कसा आहेस काय आहेस. तो म्हणतो अरे दादा गर्लफ्रेंडचा फोन आला ना म्हणून बाहेर गेलो होतो. सागर त्याला विचारतोय कितवी गर्लफ्रेंड. म्युझिक खूप लाऊड असल्याने हे दोघं एकमेकांची खूप जोरात बोलताना दिसत आहे. इंद्राबाई खूप खुश आहेत, त्या एकविराईचे आभार मानतात की त्यांनी म्हणजे एकविराईने त्यांचा मुलगा घरी परत पाठवला. इकडे सई मात्र मुक्ताशी खेळण्यात अगदी दंग झाली आहे. मुक्ता खूप गोड हसत असते. सई म्हणते का गं एवढी गोड हसतीयस. मुक्ता म्हणते मला तू गोड गोड पापा दे, मग तुला सांगते. सई तिला पापी देते आणि मुक्ताही तिला देते. छान बॉन्डिंग दाखवलं आहे या दोघींचं. आता मुक्ता तिला म्हणते तुला माहिती आहे का, कोणीतरी त्याच्या पप्पाची वाट बघत होतं ना, त्याचा पप्पा आलाय. सई म्हणते काय माझे पप्पा आलेत, कुठे आहेत ते विचारतायत का माझ्याबद्दल. मुक्ता म्हणते थोडंसं विचार करते, पण आता तिला वाटतं सईला नाराज नको करायला म्हणून ती हो म्हणते. सई म्हणते तू पण चल ना.
मुक्ता म्हणते तू जा पुढे, मी येते हां बाळा मागून. सई आता धावत पळायला लागते तेव्हा ती पडते आणि कोणीतरी एक जण येतं आणि सईला उचलतं. म्हणजे मुक्ता येतच असते तिला उचलायला, पण कोणीतरी सईला उचलून पुढे म्हणजे उचललंय त्यांनी आणि सई पळत असते. मुक्ता पण तिच्या मागे मागे धावायला लागते. तर आता सई तिथे पोहोचली आहे आणि मुक्तासुद्धा. सई अगदी अपेक्षेने तिच्या वडिलांकडे जाते आणि म्हणते पप्पा तुम्ही आलात. आणि हा जो सागर आहे तो सईला बघून खूप खुश झालेला दाखवला आहे आणि तो सईला पटकन बिलगतो, मिठी मारतो, तिला तिची ख्याली खुशाली विचारतो. म्हणजे हे सगळं ना प्रेक्षकांनो त्यांनी टायटल सॉन्ग प्ले करताना सगळं हे दृश्य दाखवलं आहे. मी तुम्हाला हे एक्सप्लेन करून सांगते आहे. सई पण खूप खुश आहे तिचा बाबा तिला भेटला आहे म्हणून. आणि अचानकपणे सागरला काय झालं माहीत नाही. तो खूप खुश असताना त्या सईच्या गालावरचा म्हणजे हनुवटीवरचा तीळ बघतो आणि एकदम नाराज होतो. मुक्ता तिथेच उभी आहे आणि या दोघांना बघतीये. सागर खुश असताना नेमकं असं काय झालं तर इथे त्यांनी फ्लॅशबॅकमध्ये जरा दाखवलं आहे की सईच्या हनुवटीचा तीळ आणि तिच्या आईच्या हनुवटीचा तीळ अगदी सारखाच आहे. त्यामुळे सागरला त्याच्या पहिल्या बायकोची आठवण झाली आहे आणि सागर काहीसा असा दिसत होता सुरुवातीला. म्हणजे तो जरा चम्या दाखवला आहे आणि त्याची बायको जास्ती बोल्ड आहे असं काहीतरी दाखवलं असावं आणि त्याला अचानक डिवोर्सची फाईल आठवतीये आणि त्याच्या बायकोचा तीळ आठवतोय आणि तो खूप डिस्टर्ब झालाय असं त्यांनी दाखवलं आहे. आय गेस प्रेक्षकांनो कदाचित त्याच्या ह्या बायकोने त्याला फसवलं आहे म्हणून तो आयुष्याला असं वेगळ्या वेने बघतोय असं काहीसं दिसतंय. म्हणजे तो खूप निष्ठुर झालाय आणि तो अचानक सईला बाजूला सारतो. सई खूप नाराज होते. सई पप्पा पप्पा करत त्याच्या मागे मागे करत असते त्या पार्टीमध्ये. पण हा सागर तिला अचानक इग्नोर करायला लागतो. मुक्ता विचार करते कसला माणूस आहे हा आणि ह्याच्या नशिबी एवढी गोड मुलगी का दिली असेल देवाने. आणि हे त्यांनी बऱ्याच वेळ दाखवलं आहे. सई पप्पा पप्पा करत त्या पार्टीमध्ये त्याच्या मागे फिरत असते, त्याचा हात धरत असते आणि सागर मात्र तिचा हात झटकून तिथून निघून जात असतो. सो रूड ना. खरं तर हे योग्य नाही आहे पण असो सागरची काही असावी भूतकाळातली पार्श्वभूमी या सगळ्यामागे. सई खूप रडायला लागते आणि मुक्तालाही फार वाईट वाटतं. तेवढ्यात मुक्ताला काहीतरी मेडिकल इमर्जन्सी येते म्हणून ती बोलत बोलत बाहेर जातीये आणि ती पटकन तिची पर्स घेऊन येते. तिला जायचं असतं तिच्या क्लिनिकमध्ये. आता तिथे त्यांच्या बिल्डिंगचे सिक्युरिटी गार्ड येतात आणि ते म्हणतात मुक्ताताई तुम्हाला बाहेर जायचं आहे का कुठे. बाहेर न जरा टेम्पो अडवा आलाय गेटमध्ये, तुम्हाला गाडी नाही काढता येणार. मुक्ता म्हणते अहो लवकर काढा तो टेम्पो, मला इमर्जन्सी आहे, नाहीतर मला पायी नाही तर रिक्षात जावं लागेल. तेवढ्यात तिथे सागरही आलाय फोनवर बोलत बोलत. सागरशी त्याच्या ऑफिसमधला कोणीतरी समवन बोलतोय म्हणजे भाऊ का कलिग आहे. तो म्हणत असतो की अरे वरुणचा मुलगा आजारी आहे त्यामुळे त्याने प्रोजेक्ट सबमिट नाही केला, तू एवढं का चिडतोय सागर. सागर म्हणत असतो व्हॉटेवर, मुलाचं कारण द्यायचं काही गरज नाही आहे, लहान मुलं आजारी आहेत तर त्यात काय एवढं. हे बघ ही सगळी कारणं आहेत कामं न करण्याची आणि मुलांना एवढं अटेन्शन द्यायची गरजच नाही आहे. ह्या सगळ्यामुळे ना फक्त केमिस्ट लोकांची घरं भरतात आपले नाही. म्हणजे सागरचे विचार जरा रूढली झालेत हे त्यांना प्रेझेंट करायचे कदाचित. आता तेवढ्यात लाईट जात आहेत आणि मुक्ता सागरचं हे बोलणं ऐकत असते. मुक्ताला त्याचे विचार अजिबात पटत नाही आहे. तिकडनं तो मुलगा म्हणत असतो अरे असं काय करतोय, त्याचा लहान मुलगा आजारी आहे, थोडं तर समजून घे. पण सागर आता त्याच्याशी बोलत बोलत पुढे आत जात असतो तेव्हा मुक्ता आणि सागरची अशी म्हणजे जरा काय म्हणता येईल मला पर्टिक्युलर शब्द नाही आठवते पण चुकामुक होतीये. म्हणजे सागरही इकडे जातोय, मुक्ता पण इकडे जातीये, तो फोनवर बोलतोय. शेवटी मुक्ता त्याला खुणवते की जरा थांबा म्हणून आणि तेवढ्यात मुक्तालाही कॉल आलाय. मुक्ता फोनवर बोलत असते. मुक्ता म्हणते अंकिता तुला कळतंय का इमर्जन्सी आहे आणि माझं टेम्पो आडवा आला आहे बघ कॉलनीमध्ये म्हणून मी येऊ शकत नाही आहे, पण काहीही झालं ना तरी मी तिथे पोहोचेल, रिक्षाने का होत नाही मी येणार आहे. एखादा मुलगा आजारी असेल ना तर त्याच्या आईवडिलांना काय वाटतं ना तू विचार पण नाही करू शकत. तुझ्या सुट्टीचं सोड आता. लहान मुलांना प्रायोरिटी दिलीच पाहिजे. असं कसं कोणी वागू शकतं लहान मुलांशी. थोडक्यात काय मुक्ता तिचं फ्रस्ट्रेशन काढतीये. सागरचे विचार तिला अजिबात पटलेले नाही आणि सागरने ते ऐकले. अंधार असल्यामुळे दोघांनी एकमेकांचे चेहरे नाही बघितलेत. पण आता मुक्ता चिडून फोन ठेवून देतीये आणि तेवढ्यात ते दादा येतात आणि म्हणतात मुक्ताताई आता जाईल हं तुमची गाडी, गेलाय टेम्पो. मुक्ता आता ती इथून निघून जात असते आणि तिकडनं सागरशी जो कोणी बोलतोय तो म्हणतोय की दादा काय करायचं रे मग, म्हणजे सुट्टी देऊ का त्याला वरुणला, आणि तुझ्या मागे कोण बोलतंय रे. सागर म्हणतो एक काम कर, वरुणला वॉर्निंग देऊन सोडून दे, त्याला नोकरीवरनं वगैरे काढू नकोस सध्या. सागरने सांगितलेलं असतं की त्याला नोकरीवर काढून टाक, पण आता हा मुलगा म्हणतो तुझ्या मागे कोण होतं रे.
सागर म्हणतो, माहीत नाही रे कोण होतं, त्याचे आणि माझे विचार कधी जुळणार नाही एवढं मात्र नक्की आहे. आता हे सगळं जरा ड्रॅमॅटिक वाटलंय खरं प्रेक्षकांनो, पण मुक्ता आता मागे वळून बघते, कारण मुक्ताने सागरचं ते वाक्य ऐकलंय आणि मुक्ता मनाशी म्हणते थँक गॉड विचार जुळत नाहीत. इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय सागर मुक्ताला बघतोय दार उघडल्यावरती त्याच्या घरासमोर आणि मुक्ताला तिचा पेपर मागतोय. मुक्ता म्हणते, का हे तुम्हाला सार्वजनिक वाचनालय वाटतंय का? सागर म्हणतो व्हॉट एव्हर आणि तो रूडली निघून जातोय. मुक्ता विचार करते, हा बाप म्हणून तर चांगला नाहीच आहे, पण माणूस म्हणूनही अजिबात चांगला नाहीये. दोघांचा थोडासा गैरसमज झालेला दाखवत आहे. ही मालिका प्रेक्षकांनो बघायला खरंच खूप छान वाटते आणि ही मालिका लॉंग लाईफ चालणार आहे. बघा तुम्ही, म्हणजे बरेच बिग कलाकार आहेत, बरेच मोठे मोठे कलाकार घेतलेत, त्यामुळे बघायला छान वाटते ही मालिका आणि स्टोरी पण छान प्रेझेंट करतायत. ते जरा इमोशनल वेने दाखवतायत, पण ठीक आहे, छान वाटली. तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि प्लीज चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.